एखाद्या गावातील नदीवर पूल नसतो, मग लोक त्यातून होडीच्या मदतीने प्रवास करतात। पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे नदीवर झाड आडवं टाकण्यात आलंय आणि त्यावरून शाळकरी मुलांसह ग्रामस्थ धोकादायक प्रवास करतात। धक्कादायक म्हणजे वन खातं आणि पंचायत समितीच्या वादामुळे ही नामुष्की येथील गावकऱ्यांवर ओढावलेली आहे। पाहुयात नेमकं वास्तव काय आहे। पाठीवर दप्तर, मनात भीती, नदीवर झाड टाकून जीवघेणा प्रवास, प्रशासनाच्या वादात लोकांचे जीव धोक्यात, नदीवर टाकलेली झाडाची अवाढव्य फांदी, त्यावर बांधलेली दोरी आणि त्याच्या आधाराने नदी पार करत असलेली ही चिमुकली मुलं। नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी इथं जीवघेणी कसरत रोज दिसते। पंचायत समिती, बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्या अंतर्गत वादामुळे वर्षानुवर्ष 400 लोकवस्तीचं केलखाडी मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलंय। गरोदर बाहेर येते हा केनबीज सव बांधीन खांदूक दांडत हवीन गुलियांबा लोगली जाता हा आता रास्ता भी तारास है हमने है और पुल भी तारास है। राती वेयन खाड़ी पानी जर जास्ती वेयो खाड़ी में तब भी हमें मुश्किल है। यही जर मोई जाए तब भी अपने जाऊला मुश्किल भी जाए। हे तर झालं शाळकरी मुलांचं, पण गरोदर महिला, वृद्ध यांचे हाल काय सांगावे। या जंगलाच्या भागात अनेकांना सर्पदंश होतो, त्यावेळेस बांबूच्या मदतीने रुग्णाला न्यावं लागतं। केलखाडी पाड्यामध्ये वारंवार पूल आणि रस्त्याच्या समस्या आहे, तरी प्रशासनाने हे आमचं पुलाचं काम लवकरात लवकर आणि बनवून द्यायला तरी आम्ही थोडंसं सुखी आणि आनंदात होईल। जर का एखादा मुलगा एकटा आला आणि तो खाली पडला, तो वाहून गेला, त्याची मेन जबाबदारी कोण राहणार। सध्या त्याने नाही आई वडिलांना माहित राहणार, नाही शिक्षकांना माहित राहणार की आमचा मुलगा कुठे गेला। तर ही जी समस्या आहे फार गंभीर समस्या, फार गंभीर मोठी समस्या आहे आमची। झाडाची फांदी पडलेली आहे, याच्यावरती आता तार बांधलेली आहे, रात्रीच्या वेळेस कसं काय त्यांना काढता येणार। केलखाडीचा परिसर वन विभागाच्या हद्दीत येत असल्यानं वन विभागाचे अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी यांच्यामध्ये वाद आहे। लोकशाही मराठीने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर प्रशासन आता अलर्ट झालंय। पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, आता तातडीने अहवाल देऊन काम सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। सदर ठिकाणी जे आपला जो पूल आहे, हा पूल कशा प्रकारे बांधता येईल, जे काम आहे हे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी दिलेल्या सूचनेनुसार येत्या 3 महिन्यामध्ये ते सदरचे काम हे पूर्ण करण्याचा आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहोत। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, पण तरीही देशासह महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अद्यापही मूलभूत सुविधा पोहोचलेल्याच नाहीये। त्यातही नदीवर झाड टाकून त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव ते काय। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।